झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं. शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते, पण माझ्यापुढं त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटका तो चारी पाय उधळीत मान झटकत होता. त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते. मधूनच तो उंच उडी मारी, पायाच्या खुरांनी जमीन उकरी, पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली. तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्यात शोनानं धावत जाऊन बाबांना बोलवून आणलं. त्यांनीच त्याला वेग घातले, पण माझ्या हाताची पकड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे. मी विचार करू लागलो, 2 घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता? माझं शरीर हाताला चटका बसण्या इतपत कसं तापू शकलं? शोनाला मी कुतूहलानं विचारलं. शोना, तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं. एकदम डोळ्यासमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो. तो पाण्याचा रंग लालभडक करीतच. माझ्या डोक्याला खोक पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागवेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही. तूही सांगू नकोस. माझ्यापुढं डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमेची खूण मला दाखवली. शोनाला खोक पडते. त्याच्या अंगातून रक्त वाहतं. मग माझ्याही अंगातून ते वाहणारच. मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो. तिथं अनेक बाण होते. धनुष्य रांगेत टेकलेली होती. त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला. त्याचं धारदार पातं चंद्रकोरासारखं चमकन चमकलं. हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्या वर उचलला. त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला. आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेने शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले. डोळ्यापुढं शुभ्र तेजस्वी प्रकारची तळणारी वलय उभी राहिली. बाण पायावर पडला, पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी तो सोडायलाच चुकलो असेन, म्हणून पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला. पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईनं मी पायाकडे पाहिलं. तिथे एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता. कुतूहलाचं निशंकेचं पिशाच माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंजा पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातील बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी, दंड, छाती, पोट जिथे मिळेल तिथे जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ते कुठं शरीराच्या आत तसूभरही शिरू शकत नव्हतं. का शिरू शकत नव्हतं ते? का? माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज याकडेपासून त्याकडेपर्यंत कडाडत गेली. होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानंही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच. वा, मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही. दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही. घाव होणार नाही म्हणजे मी कधी मरणार नाही? कधीही मरणार नाही. माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे, म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं. मला कवच आहे. माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत. शोन माझा सख्खा भाऊ आहे, तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडल यापैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळाली? मी कोण आहे मी? शंकेची चिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली. उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वाहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यात मी आपल्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली. ज्या राधामातेचं दूध मी प्यायलो होतो, जिच्या रक्तामासाचा वसा घेऊन मी वाढलो होतो, जिनं माझ्यासाठी काबाड कष्टाचं पर्वत उपसलं होतं, तिच्या प्रेमाशी, त्या विचारांनी मी कृतज्ञ होत नव्हतो काय? वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं. मला कठोर जाणीव देऊ लागलं. मी कोण आहे? असा वेड्यासारखा किंचाळू नकोस. लक्षात ठेव, तू अधिरथ बाबा आणि राधामाता यांचा मुलगा आहेस. सूतपुत्र कर्ण आहेस. शोनाचा वडील बंधू कर्ण आहेस. सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस. एक सारथी.
पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. धन्यवाद.